पेशंट माझ्या ओपीडी मध्ये आले आणि मला ही वनस्पती दाखवली आणि म्हणाले की सर आम्ही ही वनस्पती जेव्हा ताप येते त्यावेळेस ठेचून हिचा रस काढून घेत असतो. जरूर करा. तर आज आपण जेणेकरून हिचा थोडक्यात परिचय पाहू. असे या नवनवीन वनस्पतीला बघा एनिकोस्टिमा लिटोरेल असं म्हणतात. हिला संस्कृतमध्ये नाही, मामज्जक, नागजिव्हा, तीक्ष्णपत्रा अशी नावे आहेत आणि मराठीत हिला कडवी नाय किंवा नाई किंवा कडू नाय असं पण म्हणतात. हिचा बघा क्षूप असतो 4 ते 20 इंच लंबा. हिचा कांड हा वर्तुळाकार किंवा चतुष्कोणाकार असतो आणि पत्र हे अभिमुख, अवृंत, अंडाकार, भालाकार असे असतात. हिचे पुष्प हे श्वेतवर्णाचे असतात, शक्यतो कधी कधी पिवळे पण सापडतात. ही लघु आणि वृक्ष गुणाची असते. हिचा रस हा तिक्त म्हणजे कडू, विपाक कटू आणि वीर्य उष्ण असा आहे. ही कफपित्तच्या रोगामध्ये प्रयोग केला जाते. तसेच आमदोष, विबंध, यकृत दौर्बल्य आणि कृमी यामध्ये हिचा प्रयोग केला जातो. रक्तविकार तसेच शोथ म्हणजे सूज याच्यामध्येही हिचा उपयोग होतो. प्रमेह विशेषतः मधुमेह साठी ही उत्तम अशी आहे. विषम ज्वरामध्ये हिचा प्रामुख्याने उपयोग केला जातो. हिचे पंचांग हे औषधीसाठी वापरतात. पंचांग म्हणजे पानं, फुलं, कांड तसेच मूळ म्हणजे पूर्णचे पूर्ण क्षूप हे त्याचा सोरस काढून वापरतात. हिचं मात्रा हे चूर्ण केल्यास 1 ते 3 ग्रॅम, क्वाथ केल्यास 50 ते 100 मिली ही किराततिक्तच्या प्रतिनिधी रूप म्हणून सुद्धा वापरतात. हिचा प्रयोग हा जवळच्या वैद्याला दाखवूनच किंवा त्यांच्या सल्ल्यानुसारच करावा. धन्यवाद. ई श्रम कार्ड बनवा लिया लेकिन अकाउंट में अभी तक महीने का 1000 रुपया नहीं आया।